सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 आता काय नवीन? अरे विकास, त्या बकुळाने मला रघुनाच्या नाण्याचा फोटो दाखवला. मग काय, किमान 25 वर्ष जुना आहे. हा माझ्या लहानपणीचा फोटो आहे. हा हे बघ, हे नाणं बघ. या नाण्याबद्दल तुला काय माहिती आहे? कुठे पाहिलंस हे नाणं? कुठे पाहिलंस? He hang himself. You know, गौरव, काल रात्री मला यायला लेट झालं कारण डॅड माझ्या रूम मध्ये आले होते माझ्याशी बोलायला. मी बॅग भरत होते तेवढ्यात कुठे निघाले? गौरव सोबत पळून जाणार आहेस ना? गौरव तुला गावाच्या बाहेर घेऊन जाणार आहे ना? कम ऑन लिली, आन्सर मी. आम्ही मुंबईला जाणार होतो. मग जा. हो जा. लीव दिस प्लेस राईट नाव. या गावात एक क्षणही थांबू नकोस. जा. डॅड, जा. जा लिली. माझ्या बापाने केलेली चूक मला पुन्हा नाही करायची. माझ्या बापाने केलेली चूक मला पुन्हा नाही करायची. दीपा, मुलांना घरी सोड. मला नाही जायचं घरी. मी नाही जाऊ शकणार तिथे. लिली, अगं असं करून कसं चालेल बाळा? तिकडे नाही तर कुठे राहणार? ती माझ्याकडे राहील. गौरव, अरे तुला काय वेळ लागलाय का? उर्मी, हे बघ, त्या दोघांना मी विजयाकडे घेऊन जातो. राजेश विजयाशी मी बोलतो. ते काय म्हणतात ते बघूया, मग ठरवू. नाहीतर ही राहील की थोडे दिवस आपल्याकडे. तुम्हाला चालत असेल तर ना. ओके. चल. गौरव, अरे कुठे होतास तू इतक्या रात्रीचा? ते दोघे पळून चालले होते. काय? गौरव, अरे गौरव, तुला अक्कल वगैरे आहे की नाही काही? अरे दिवस काय आहे, तू वागतोस काय? आणि ही पोरगी? विजया, असा त्रागा करून काय होणार आहे का? आणि गौरव,
तुझ्याकडून मला ही अपेक्षा बिलकुल नव्हती. अरे मित्रासारखं वागवलं मी तुला. किमान तू तरी मला तुझी अडचण सांगायला हवी होती. बाबा आम्ही सगळीकडून अडकतो. मग मोठ्या लोकांचं काय चाललंय काहीच कळत नाही. त्या दिवशी आई म्हणते गाव सोडून जाऊ. हे बघ राजेश, गौरवला मुंबईला जायचंय ना शिकायला. आपण त्याला मुंबईला पाठवूया. आपणही मुंबईला जाऊया. तू नोकरी शोध. मग गप्पच बसते. नंतर लिलीचे डॅड तिला गावाबाहेर काढण्यासाठी घरातून बाहेर काढतात. जा. आजी गेली तेव्हा लिलीचे डॅड घरात नव्हते. त्यांच्या नातेवाईकांकडे नव्हते. त्यांनी आजीला धमकी दिली होती. हे सगळं सांगण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथे पोलीस म्हणतात, गौरव, लिली, तुम्हाला जे काही माहिती आहे ते कोणालाही बोलायचं नाही, अगदी तुझ्या बाबांना सुद्धा. प्लीज माझे डॅड माझ्यासाठी फॉर. तरीही मी सांगेपर्यंत तोंड खोलायचं नाही, कळलं? आम्ही ऐकायचं कोणाचं? तुमचं की त्या इन्स्पेक्टर? राजीव, ह्या टिमीच्या बॉडीवर कसल्याही खुणा नाही. त्याला कोणी मारून लटकवलंय असं मला वाटत नाही. हो सर, म्हणजे डिमीचा मृत्यू खून वाटत. तरीही जॉनथनचं म्हणणं आहे की त्याला कोणीतरी मारलंय. का हे मी कसं सांगणार? पण एलिना म्हणत होती की डिमीने स्वतःला मारलेलं नाही. बळीच्या दगडाच्या मधल्या बोटातून रक्त आलंय. म्हणजे हा खूनही त्या पूर्वीच्या खुनांच्या सिरीज मधला आहे. राजीव, हा प्रताप त्यावेळी बरोबर त्या दगडाजवळ कसा काय पोहोचला? तर प्रताप राहतो ते लाईट हाऊस फारसं लांब नाही. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो त्याच्या रूमवर होता. त्याने लिलीची किंचाळी ऐकली म्हणून तो तिथे गेला. दोन्ही मुलं घाबरून बसलेली होती. त्यांनी सांगितलं म्हणून तो दगडाजवळ गेला. त्या दगडातून आधीच रक्त आलेलं म्हणून तो मुलांना घेऊन तिथून निघाला आणि पोलीस स्टेशनला आला. हे असं स्टेटमेंट प्रतापने दिलं. पण हे लाईट हाऊस बळीच्या दगडाच्या इतक्या जवळपास? सर, घर इतक्या जवळ नाहीये, पण रात्रीच्या शांततेत आवाज दूरपर्यंत जातो. आणि दोन्ही घरं किनाऱ्या जवळ आहेत. त्यामुळे वारा ज्या दिशेला जाईल त्या दिशेला आवाज लवकर पोहोचतो. हॅलो सर, बॉडी पाठवली. ती रूम नीट सील कर आणि मगच नाही. हा, ओके. या प्रतापचं स्टेटमेंट त्या गौरवच्या स्टेटमेंटशी मॅच करून पाहायला. गौरव, तू तरी तुझ्या बापावर विश्वास ठेवायला हवा होतास. साप्ते साहेबांनी हे काय बरोबर केलं नाही. राजेश, अर्थाचा अनर्थ करू नको. जे काही घडलं ते मी सगळं तुम्हाला सांगतो. पण त्याआधी लिली कुठे राहणार ते ठरवायला. कुठे राहणार म्हणजे? तिला तिच्या घरी पाठवा. उद्या एलिना आमच्यावर आळ घेईल की आम्ही तिच्या पोरीला पळवलं म्हणून. एलिना तसं करण्याच्या परिस्थितीत नाही आहे. विश्वनाथ, मला या मुलीवर राग नाहीये, पण हिचे घरचे आहेत ना, त्यांचं वागणं नाही. प्लीज इथं नको. ठीक आहे, मग ती माझ्या घरी राहील. चल. विश्वनाथ, तू म्हणालास एलेना तसं करण्याच्या परिस्थितीत नाहीये. म्हणजे एलेना नाही, टिमी गेला. काय? होय, बळीच्या दगडातून रक्त येत आणि रक्त आलं त्यावेळेला ही दोन्ही मुलं तिथेच होती. काय? विजया, आता तरी सांगशील का की हे सगळं कुणामुळे घडतंय, का घडतंय?
सर ज्या रूम मध्ये डिमीचं प्रेत मिळालं तिथेच हे मिळालं. हे त्या लिलीचं किंवा एलेनाचं आहे? नाही सर, एलेना नक्कीच नाही. आणि ती म्हणाली लिली असलं काय घालत नव्हती. मी तिचे ड्रायव्हर्सही चेक केले पण अशी कोणती माळ तिथे सापडली नाही. तरी एकदा लिलीकडून कन्फर्म करून घे. ओके सर. या मण्यांची नीट तपासणी कर. ओके सर. हे जर या त्या दोघींचंही नसेल तर मग त्या रूम मध्ये तिसरी बाई कोण आली? सर कॅन आय? एक मिनिट. फोटो मिळाला? हो. हा माळीचा तुकडा कुठे मिळाला? जॉनथनच्या घरी, लिलीच्या रूम मध्ये. टिमीने त्या रूम मध्ये गळफास लावून घेतलाय. दगडातून रक्त? मधल्या बोटातून. लिली आणि गौरवनी पहिल्यांदा पाहिलं. पण ती माळ कोणाची असू शकते? एलेना आणि लिलीची तर नाहीच नाही. अशी माळ वापरणारी एकच व्यक्ती गावात. किशुका? एम आय राईट? या किशुकाला कोण शोधून काढू शकेल? कशी आहेस तू? आजोबा, अहो गेल्या 10 मिनिटात तुम्ही हा प्रश्न मला 4 वेळा विचारलाय. काय झालंय? एकटीने कुठं बाहेर जाऊ नकोस. माझ्याकडे नाही यायलाच तरी चालेल. हो आजोबा, पण तुम्हाला खरंच असं वाटतंय बळी जागृत झालाय आणि आमच्या जीवाला धोका आहे? तुझ्या आई वडिलांची सर्व पुण्याई तुझ्या पाठीशी घातली. माझी पुण्याई तुझ्या पाठीशी घातली. नंतर देवाला काळजी. चल येतो. अरुणा, अरुणा. आजोबा, तुम्हाला बातमी कळली? कसली बातमी? काय झालं? मी गेला. काय? आणि बळीच्या दगडाच्या मधल्या बोटातून रक्त आलाय आजोबा. आजोबा, तुम्हाला ते जनाटाचं प्रकरण तर माहितीच आहे. का लागले ते आपल्या मागे? ती तुमच्या मागे लागणार नाही. जावई बापू, माझ्या नातीचं कुंकू इतक्या सहजासहजी पुसलं जाणार नाहीये. तरी सुद्धा काळजी घ्या. येते मी. नातीचं कुंकू म्हणजे हे जोपर्यंत मी अरुणासोबत आहे तोपर्यंत तरी मला धोका नाही. लाईफ मध्ये ना रिस्क घेतल्याशिवाय काही मिळत नाही. लिली जर किंचाळली नसती ना तर आम्ही आज मुंबईत असतो. हो. किती वेळा गेलास तू मुंबईला? गौरव, तुमच्यासारख्या नौख्यांसाठी मुंबई काय आहे हे इथे बसून नाही कळणार. हे बघ, मी हे नाही म्हणत की सगळीच माणसं वाईट असतात, पण मी हे जग पाहिलंय. इथे चांगली माणसं फार कमी असतात. अकुळा, तू पण इतरांसारखी. ऍटलिस्ट तू तरी असं काय बोलू नकोस. गौरव, तुमचा रस्ता तुम्ही निवडा, यात माझी काही हरकत नाही. पण तुम्ही जे काही करा ते विचारपूर्वक करा. म्हणजे आधी शोध घ्या, कुठे जाणार, काय करणार, सगळे प्लॅनिंग करा. व्यवस्थित प्लॅन करा. म्हणजे जर तुमचा प्लॅन ए फेल गेला तर तुमचा प्लॅन बी काय असेल हे आधी ठरवा. म्हणजे काय की तुमचा
तरी सक्सेसफुल होईल. सॉलिड. गिव्ह मी हार्ट. नेक्स्ट टाइम मी असंच करणार. प्लॅन ए, प्लॅन बी, पॉझिटिव्ह. तू काल घाबरलेलास ना बळीच्या दगडाजवळ. छा, मी घाबरणार. हा, लिली घाबरलेली. अगं, मधल्या पोटातून रक्त येत होतं. मी पाहिलं ना. हो. अजून काय पाहिलं? खूप अंधार होता. लिली खूप घाबरली. मी तिला समजत होतो, तिला सांभाळत होतो. तेवढ्यात प्रताप आला आणि तो आमच्यावरच दादागिरी करायला लागला. मग काय, तो प्रताप दगडाजवळ गेला शहाणपणा करायला आणि त्याची पण तंतरली ना. काय? प्रताप घाबरला? अशक्य. तो अशा प्रकाराला घाबरणारा माणूस नाही. तुला खोटं वाटतंय? तू लिलीला विचार. तो दगडाजवळ गेला, त्याला टॉर्च मार आणि मागे धडपडला. काहीतरी पुटपुटत होता. पुटपुटत होता? काय पुटपुटत होता? काहीतरी पुटपुटला. मागे पंजाब. काहीतरी चनाक्का म्हणून फुटफुट. काहीतरी जनक्का कोण आहे? किशोकाची आई ती आमच्या मागे का लागली काही कळतच नाही आणि कोणी काही सांगायलाही तयार नाहीये. का अरुणा, तुला काय सांगायला हवंय? हा, अगं तू होतीस तिथे तेव्हा, जरा आठव ना. मला काहीच आठवत नाही. अरे खूप प्रयत्न करतेय. मला ना फक्त त्यांच्या मागे जाणं आठवतं आणि मग त्यानंतर बाबा मला घरी घेऊन आले. पुढे 8 दिवस त्यांनी तर मला घराच्या बाहेरही पडू दिलं नव्हतं. पण डिमी गेला म्हणजे त्या बळीच्या दगडावरच्या आत्म्याने त्याचा तिसरा बळी घेतला आणि हा आत्मा जनाक्काचा आहे हेही नक्की. तुला काय माहित? मला माहितीये. लिली आमच्या घरी राहायला आली आणि तिने पोलिसांना जी गोष्ट नाही सांगितली ती मला सांगितली. आणि तिने जे सांगितलं ना त्यावरून लिलीनी काय सांगितलं? लिलीनी डिमीला फास होतो. लिली म्हणाली की जेव्हा ती घरातनं बाहेर पडत होती ना तेव्हा कोण कोण? किशुक्का? जनक्का? कोण हाका मारताय? कोण आहे? कोण कोण हाक मारताय? जनक्का? म्हणजे डिमीला जनक्का दिसत होती. नील, तू म्हणाला होतास ना की आपण गाव सोडून जाऊया म्हणून. मी तयार आहे. अरे आज आजोबा पण आले होते. एरवी कधी येत नाहीत रे ते. जावयाचं घरचं पाणी प्यायचं नसतं ना म्हणून. पण आज आले आणि विचित्र वागत होते. सारखा एकच प्रश्न करत होते, तू बरी आहेस ना म्हणून. त्यांनाही मी गावात असल्याबद्दल खूप काळजी वाटत असणार रे. नील, आपण जाऊया इथून. नाही अरुणा, नाही. अगं पूर्वी म्हणाली असतीस ना तर मी कसलाही विचार न करता तुझ्यासोबत आलो असतो खरंच. पण आता या परिस्थितीत या गावात बाबांच्या आजी आजोबांच्या जीवाला धोका असताना नाही अरुणा, खरंच नाही. मग त्यांनाही गावातून जायला तयार कर. अरे हट्टाने इथे राहण्यात काय अर्थ आहे? नील, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो. मग माझं ऐक. आणि तसंही आजोबांनी मला खात्री दिली आहे की माझ्या कुंकवाला काही होणार नाही म्हणून.
आणि हे गाव सोडून गेल्याशिवाय तू माझं कुंकू होऊ शकणार नाहीये. तुझ्या जीवावरचा धोका टाळायचा मला दुसरा मार्ग नाही सापडत आहे. हो अरुणा, पण जॉनाथन, यातून सुटण्याचा दुसरा मार्ग आहे तुझ्याकडे? मला जे योग्य वाटतं ते मी करतो. तुझ्या मुलीने तोंड बंद ठेवलं असतं तर परिस्थिती इथपर्यंत पोहोचलीच नसती. तुला तुझ्यासाठी जे योग्य तेच योग्य वाटतं. उर्मिलाने तपास थांबवला असता तरी घडणाऱ्या घटना थांबल्या नसत्या. त्यामुळे घडणाऱ्या घटनांची जबाबदारी तू माझ्या मुलीवर टाकू नकोस, आणि तशी ती टाकून तू तुझ्या जबाबदारीतून मोकळा होऊ नको. आपण सगळे ज्या ज्वालामुखीवर बसलेलो आहोत त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो. असा प्रयत्न करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. उर्मिला जर का गाव सोडून गेली असती तर मनोरमाला किशुक्काकडे जाऊन करणी करायची गरज भासली नसती, आणि जनकाचं भूत आपल्या मागे लागलं नसतं. जनकाचं भूत आपल्या मागे लागण्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तोंड सांभाळून बोल प्रभाकर. तू तुझी पायरी विसरतोयस. मी माझी पायरी सोडायचं विसरलो ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल जोनाथन. सरकायला सुरुवातही झाली. आपण आपापली मुलं गमावून बसलो की शुक्काला रोखणं आवश्यक आहे. गावातल्या 99% लोकांचा या आत्मा प्रकरणावरती विश्वास आहे. हो, कारण ते एक सोपं स्पष्टीकरण आहे. पण या डिमीने आत्महत्या का केली असावी, याचं कारण काय असावं? अविनाश, प्रतापला बळीच्या दगडाजवळ जनक हे तुला कोणी सांगितलं? हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की प्रतापला जनका कशी दिसते हे कसं माहित. अजून काय इन्फॉर्मेशन हवी आहे पोलिसांना आमच्याकडून? एलिना, अगं अख्ख्या गावाला माहितीये मी आता त्या केस मध्ये नाहीये. तो इन्स्पेक्टर मला त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देत नाही. आणि तरीही तू योग्य वेळेत पोलीस स्टेशनला पोहोचलीस.